नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मित्रांनो, उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. तर मित्रांनो, कांदा काढणी करताना आपल्याला सर्वात महत्त्वाची कोणती काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे कांदा काढणी करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत. मित्रांनो, कांदा जास्तीत जास्त काळ दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. त्या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, कांदा काढण्याची सर्वत्र लगबग सुरू आहे. उन्हाळी कांदा हा साधारणतः मार्च एप्रिलमध्ये काढला जातो. तर मित्रांनो, या सध्या आता कांदा काढणी चालू आहे. मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण ऊस आणि कांदा एकत्र लागवड केली होती. तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा छान असा रिझल्ट आहे. कांदासुद्धा चांगला आहे आणि ऊससुद्धा जोमदार वाढलेला आहे. मित्रांनो, दोन्ही पिके एक मिश्र पिके आपण घेतली, दोन्ही पिके चांगली निघली आहेत. मित्रांनो, कांद्यासुद्धा चांगला ॲव्हरेज आपल्या या ठिकाणी निघणार आहे. तर मित्रांनो, कांदा काढणी करत असताना आपल्या ज्यावेळेस आपण काढणी करतो, तर कांदा आपण काढल्यानंतर 2 दिवस पातीसकट तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून पातीतला रस पातीतला जे काही एन्झाईम्स आहेत तर ते सर्व कांद्याच्या कंदामध्ये उतरतात, जेणेकरून कांदा हा आपल्या दीर्घकाळ टिकण्यासाठी जे आवश्यक घटक असतात पातीमध्ये, जे एन्झाईम्स असतात ते सर्व उतरल्यामुळे आपला कांदा परिपक्व होऊन जास्तीत जास्त टिकण्यासाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या कांदा जागेवर जर चांगला वाळला असेल तर तो सुद्धा आपल्याला ज्यावेळेस कांदा साठवणूक करायचा आहे तर अशा वेळेस ती खूप फायद्याची बाब ठरत असते, कारण वाळलेला कांदा दीर्घकाळ टिकतो आणि जर ताजा कापलेला ओला कांदा जर आपण साठवायचा प्रयत्न केला तर तो लवकरात लवकर खराब होत असतो, सडत असतो. त्यामुळे आपल्याला कांदा काढणी केल्यानंतर 2 दिवस पातीसकट ठेवायचं आहे. त्यानंतर कांद्याची कापणी करायची आहे आणि ही पात कापल्यानंतर आपल्याला वाळण्यासाठी जे ढीग आपल्याला करून ठेवायचा किंवा ओळीमध्ये कांदा साठवून ठेवायचा आहे. सावलीमध्ये शक्य असेल तर सावलीमध्ये ठेवू शकता किंवा प्लॉटमध्ये शेतामध्ये सुद्धा तुम्ही ओळीमध्ये कांदा साठवून ठेवू शकता आणि त्यावरती कांद्याची पाट टाकून कांदा 2-4 दिवसासाठी स्टोअर करू शकता, जेणेकरून कांदा चांगला वाळला जाईल. त्याला टेम्परेचर मिळाल्यानंतर कांदा हा परिपक्व होऊन चांगला वाळला जाईल. मित्रांनो, याचा फायदा असा होतो, ज्यावेळेस आपण स्टोअर करतो कांदा चाळीमध्ये भरतो तर तो खराब होत नाही. ओला कांदा लवकर खराब होतो, बुरशी पकडतो. तर मित्रांनो, आपल्याला त्याचप्रमाणे जर तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये विशेष काळजी घेतली तर कांद्याला बुरशी लागणं, काजळी लागणं ह्या गोष्टी टाळल्या जातात. शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्यातलं चांगलं बेस्ट असं बुरशीनाशक यामध्ये फवारणी करायचं आहे, जेणेकरून कांद्याची आपण ज्यावेळेस साठवणूक करतो तर अशा वेळेस कांद्याच्या काजळी पकडत नाही आणि ज्या बुडामध्ये मुळे असतात तर त्या मुळ्याच्याद्वारे बुरशी कांद्याच्या कांद्यामध्ये शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे शेवटची फवारणीमध्ये चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. याचा फायदा आपल्याला स्टोअरसाठी होणार आहे. कांदा जास्तीत जास्त दीर्घकाळ टिकण्यासाठी फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, कांद्याला आपल्याला शेवटचं पाणीसुद्धा खबरदारी घ्यायची आहे. ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाच्या पुढे जातो अशा वेळेस कांद्याचं परफेक्टली पाणी तोडणं गरजेचं असतं, जेणेकरून कांद्याची प्लॉटमध्ये सड होत नाही, शेतामध्ये कांद्याची सड होत नाही. तुम्ही जर दीर्घकाळ पाणी देत राहाल तर त्याची मुळकूज होणं, कांद्याची सड होणं आणि कांदा जास्तीत जास्त लवकरात लवकर काजळी पकडणं ह्या सर्व गोष्टी यामुळे होतात. त्यामुळे कांदासुद्धा वेळेवर पाती पडायला सुरुवात होत असते, म्हणजे मानेतून वाकत असतात ॲटोमॅटिकली. तर अशा वेळेस कांद्याचं पाणी देणं टाळायचं आहे, कांद्याचं पाणी बंद करायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर कांदा परिपक्व होऊन काढण्यासाठी योग्य होत असतो. तर अशामुळे मित्रांनो, कांदा काढल्यानंतर आपल्याला 2-4 दिवस वाळू द्यायचा आहे, नंतर आपल्याला स्टोअरसाठी वापरायचं आहे. मित्रांनो, कांदा स्टोअरसाठी वापरत असताना त्यामध्ये विशेष अशी पावडर घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त दीर्घकाळ आपला कांदा टिकण्यासाठी त्यामध्ये चांगल्या दर्जाची पावडर वापरणं गरजेचं आहे. यामध्ये मित्रांनो, अश्वमेधचा सुद्धा पावडर वापरू शकता किंवा डिफेंडर सुद्धा बेस्ट अशी पावडर आहे. किंवा मित्रांनो, डिफेंडर आहे, त्यानंतर आपलं डेसिकेटर आहे. त्याचप्रमाणे कांदा अजून बऱ्याचशा पावडर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातली चांगली पावडर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून कांदा दीर्घकाळ टिकेल, कांद्याची सड होणार नाही. ही खबरदारी आपली याद्वारे घ्यायची आहे. मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट कांद्या पिकाविषयी. मित्रांनो, दाखवायचा उद्देश हाच होता की आपण कांदा आणि ऊस एकत्र लागवड केली तर कांद्याचं सुद्धा पीक चांगले घेऊ शकतो आणि ऊसाचं सुद्धा पीक चांगलं घेऊ शकतो.